नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनिता स्वामी समर्थ भक्ती या आपल्या परिवारात तुमचं मनापासून स्वागत. सर्वात आधी श्री स्वामी समर्थांच्या चरणी एकच प्रार्थना करते की स्वामी तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान आणि स्वामींची अखंड कृपादृष्टी राहू दे. खरं सांगू, दरवर्षी आषाढी एकादशी आली की माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. कारण त्या दिवसापासून सुरू होतो तो चातुर्मास. लहानपणी आपण आजीला, आईला पाहिलं असेल, तुळशीपाशी दिवा लावायच्या, रांगोळी काढायच्या, देवघरात जास्त वेळ बसायच्या. श्रावणात सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, गोकुळाष्टमी असे एकामागून एक सण यायचे आणि संपूर्ण घरात एक वेगळीच सात्विक वातावरण असायचं. बघा, तेव्हा एवढं कळायचं नाही, पण आज समजतं की हा काळ फक्त सणांचा नाही, तर मनाला देवाकडे नेण्याचा काळ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की चातुर्मास म्हणजे काय, या 4 महिन्यांचं महत्त्व काय आहे, प्रत्येकाने कोणती सेवा करावी, विष्णू सहस्रनामाचं महत्त्व काय, श्री व्यंकटेश स्तोत्र का म्हणावं, तुळशीची सेवा का करावी, कोणता मंत्र सहज करता येईल आणि चातुर्मासात कोणते सात्विक नियम पाळले तर मनालाही शांती मिळेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या परंपरेनुसार आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ म्हणजे चातुर्मास. या 4 महिन्यात भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. याचा अर्थ असा नाही की भगवान झोपतात आणि आपल्याकडे लक्ष देत नाहीत. यामागचा खरा संदेश असा आहे, या काळात आपण बाहेरच्या धावपळीपेक्षा स्वतःच्या मनाकडे जास्त लक्ष द्यावं. आपल्या विचारांकडे, आपल्या वागण्याकडे आणि आपल्या भक्तीकडे आपण लक्ष द्यायला हवं. आपल्या हिंदू संस्कृतीत चातुर्मासाचं एक वेगळं स्थान आहे. बघा, तर चातुर्मास म्हणजे फक्त पूजा नाही, ही एक संस्कृती आहे. आणि बघा, आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जातात. त्या वारीत श्रीमंत, गरीब असा भेद नसतो. सगळे एकाच नावाचा जप करतात, रामकृष्ण हरी. हा संदेश आपल्यालाही शिकवतो, देवापर्यंत पोचायचं असेल तर अहंकार नाही तर नम्रता लागते. मग आपण काय करायचं? खूप मोठे संकल्प काही करायची गरज नाही. बघा, मी नेहमी एकच सांगते, रोज 5 मिनटं देवाला द्या, बस. बघा, मोबाईलवर 5 मिनटं कमी राहिलं तरी चालेल. आपण आजकाल बघा, जेव्हा रील काही स्क्रोल करतो तर तेव्हा भरपूर वेळ निघून जातो, पण आपण देवासाठी 5 मिनटं जरूर काढा. त्यामध्ये विष्णू सहस्रनाम. जर मला या चातुर्मासात एकच सेवा निवडायला सांगितली तर ती मी नक्की म्हणेन की विष्णू सहस्रनाम. बघा, सगळ्यांना पूर्ण म्हणता येईलच असं नाही, पण बघा, श्रवण तर नक्की करता येईल. सकाळी चहा करताना, डबा भरताना, ऑफिसची तयारी करताना एक तुम्ही घरामध्ये हलक्या आवाजात विष्णू सहस्रनाम नक्की लावा. आणि बघा, तुम्ही विश्वास ठेवा, या मंत्राचा नाद घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि हळूहळू मन शांत व्हायला लागतं. त्यानंतर बघा, श्री व्यंकटेश स्तोत्र. आता ही दुसरी सेवा. तुम्हाला या सेवांपैकी जी आवडेल ती करा. जी मला खूप प्रिय आहे ती म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्र. खूप जण विचारतात, ताई किती वेळा म्हणायचं? तर बघा, माझं उत्तर एकच असेल की संख्या नाही, श्रद्धा महत्त्वाची आहे. एकदा म्हणा, दोनदा म्हणा, जसं जमेल तसं म्हणा, पण फक्त मनापासून म्हणा. देवाला आपला आवाज नाही तर आपला भाव ऐकू जात असतो. तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण देवाकडे जातो म्हणजे देव बदलणार नाहीत, पण आपण बदलणार आहोत. भक्ती म्हणजे मन शांत होणं, राग कमी होणं आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानायला शिकणं. यालाच खरी साधना म्हणतात. खरं सांगू का, आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीला फक्त एक रोप मानलं जात नाही. आपल्या घराच्या अंगणातलं तुळशी वृंदावन म्हणजे जणू घराचं आध्यात्मिक केंद्रच. लहानपणी आपण पाहिलं असेल, संध्याकाळ झाली की आई किंवा आजी तुळशीपाशी दिवा लावायच्या, तुळशीभोवती रांगोळी काढायच्या, 2-3 प्रदक्षिणा घालून शांतपणे प्रार्थना म्हणायच्या.
तो फक्त एक विधी नव्हता. ती घरात भक्ती, शांतता आणि सात्विकतेची सवय होती. म्हणून या चातुर्मासात शक्य असेल तर रोज तुळशीला नमस्कार करा, थोडंसं पाणी घाला, हळद कुंकू फूल वाहून संध्याकाळी एक दिवा नक्की लावा. एक तुळशीपत्र श्री विष्णू, विठ्ठल किंवा आपल्या स्वामी महाराजांना अर्पण करा किंवा तुमच्या आराध्य दैवताला तुम्ही अर्पण करा. आता मोठी पूजा केली नाही तरी चालेल, पण हा एक छोटासा भाव नक्की जपा. आता पहा, सगळ्यांना तासनतास पूजा करायला वेळ मिळतो असं नाही. कोणाची नोकरी आहे, कोणाचा व्यवसाय आहे, कोणाला लहान मुलं आहेत म्हणून. पण बघा, आपली सेवा काही थांबली पाहिजे का? तर अजिबात नाही. दिवसातून काही मिनटं काढा आणि श्रद्धेने नामस्मरण करा. आणि हा एक तुम्ही मंत्र म्हणू शकता. कारण बघा, चातुर्मासात भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त आपण सेवा करायची असते. तर मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा किंवा एक माळ करा. तसेच विष्णू गायत्र मंत्राचीही तुम्ही स्मरण करू शकता. आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मंत्र म्हणताना घाई करू नका. प्रत्येक शब्द मनापासून उच्चारा. कधी कधी बघा, कमी वेळ दिला तरी मन पूर्णपणे त्या जपात असेल तर त्याचं समाधान काही वेगळंच असतं. बघा स्वामी भक्तांनो, चातुर्मास म्हणजे फक्त पूजापाठ नाही, हा स्वतःकडे पाहण्याचा काळ आहे. या 4 महिन्यात शक्य तितकं रागावर नियंत्रण ठेवा. कटू बोलणं टाळा, खोटं बोलणं टाळा, अन्नाची नासाडी करू नका, गरजूंना आपल्या परीने मदत करूया. तर बघा, रोज थोडा वेळ नामस्मरणासाठी रोखून तुम्ही ठेवला पाहिजेत किंवा आपण सोबतच एक संकल्प करूयात की रोज थोडा वेळ नामस्मरणासाठी रोखून ठेवूया. मला वाटतं हीच खरी साधना आहे. एक छोटी गोष्ट बघा, आपण कधी विचार केला आहे का की देवाला खरंच काय आवडत असेल? मोठे मोठे हार, मोठे नैवेद्य की मोठमोठ्या पूजा? माझ्या मते देवाला सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे निर्मळ भाव. एखादी आई जशी आपल्या मुलाने प्रेमानं दिलेलं छोटंसं फुलही आनंदाने स्वीकारते, तसंच परमेश्वरही आपल्या मनापासून केलेली छोटी सेवा प्रेमाने स्वीकारतो. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. कोणीतरी 100 माळा करतो म्हणून आपण कमी नाही. आपल्याला जितकं जमतं तितकं प्रेमाने करा. बघा, स्वामी महाराजांचा अतिशय सुंदर असा एक संदेश आहे की बघा, श्री स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, धैर्य आणि सदाचार यांना महत्त्व दिलं आहे. त्यांच्या शिकवणुकीचा अर्थ इतकाच की देवावर विश्वास ठेवा, पण आपलं कर्तव्यही तितक्याच प्रामाणिकपणे करा. भक्ती आणि कर्म हे दोन्ही हातात हात घालून चालले तर जीवन अधिक सुंदर होतं. स्वामी भक्तांनो, चातुर्मास हा वर्षातून एकदाच येणारा अमूल्य काळ आहे. या 4 महिन्यात मोठमोठे संकल्प करण्यापेक्षा रोजचा छोटासा संकल्प म्हणजेच जप, रोजची प्रार्थना, रोज एक चांगले कर्म आणि मनात स्वामींचं अखंड नामस्मरण एवढंच पुरेसं आहे. आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूया. रोज काही मिनिटं देवासाठी आणि काही चांगली कृती समाजासाठी. कदाचित हाच चातुर्मासाचा खरा संदेश आहे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्ही या चातुर्मासात कोणती सेवा करणार आहात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचे अनुभवही जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अनिता स्वामी समर्थ भक्ती ह्या आपल्या परिवारात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.